नमस्कार सर्वांना. आज आपल्या विनंतीला मान देऊन पुन्हा एकदा भारतीताई सुदामे आपल्या सगळ्यांच्या भेटीला आल्या आहेत. नमस्कार भारतीताई. अनुभवांनी समृद्ध असलेल्या भारतीताईंनी समीक्षा ग्रंथ आणि महाराणा प्रताप यांच्यावर एका दीर्घ कादंबरीचे लिखाण केले आहे. आतापर्यंत ताईंची 30 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत आणि ती पुस्तके म्हणजे केवळ पुस्तकं नसून चरित्र ग्रंथच म्हणावं लागेल इतका सखोल अभ्यास त्यात जाणवतो. ताईंच्या व्यासंग वृत्तीला, लिखाण शैलीला आणि संशोधन वृत्तीला आराधना ध्यान साधना समूहातर्फे मानाचा मुजरा. पुन्हा एकदा भारतीताई आपल्या भेटीला आल्या आहेत इस मोड से जाते हैं या विषयावर संवाद साधण्यासाठी. मी ताईंना विनंती करते त्यांनी आता माईक आपल्या हाती घ्यावा. धन्यवाद ताई. नमस्कार सगळ्यांना. आणि इथे उपस्थित असलेल्यांपैकी ज्येष्ठांना माझे शिरसाष्टांग नमस्कार. बाकीच्यांना यथायोग्य अभिवादन. या समूहावर पुन्हा यायची संधी मला मिळाली याचा मला खरंच आनंद होतो आणि त्यानिमित्ताने काहीतरी विचार व्यक्त करावे, संवाद साधावा आणि मनातल्या अनेक गोष्टींना अनेक बाबींना वाट करून द्यावी असा एक मानस असतो. अनेक लोक हे ऐकतात, मनापासून ऐकतात आणि त्यांच्यापर्यंत मला या निमित्तानं पोहोचता येतं हे मला खूप बरं वाटतं. सकाळी आपल्या व्यस्त कामांमधनं वेळात वेळ काढून आपण सगळेजण या समूहावर येता आणि या अनेक लोकांच्या विचारांचा आस्वाद घेता म्हणूया किंवा त्याचा मागोवा घेता, याबद्दल खरंच समूहावर असलेल्या सगळ्यांचं आणि समूहाच्या आयोजकांचं मनापासून कौतुक करावंसं वाटतं. आज मी एक वेगळा विषय घेणार आहे. वेगळा विषय अशासाठी की आपण सामान्यपणे जे आपल्या आजूबाजूला चाललेलं असतं, घडत असतं, ऐकत असतो आपण, त्याच्यातनं आपल्याला काहीतरी शोधता येतं का? आपल्याला स्वतःला त्याच्यातनं काहीतरी जाणून घेता येतं का? असा विचार मनात येतो. त्यावेळेला या सगळ्या गोष्टी सहजच अशा वाटतात की नाही आपल्याला जमतंय किंवा काहीतरी वेगळं आहे की जे आपल्या लक्षात येत आहे, आपल्याला पटत आहे. सतत कानावर पडलेली चित्रपट गीतं, सिने संगीत हा खरं सुरुवातीला खूप याचा भाग असतो की बापरे, सिने संगीत हे काय आहे, उगाच काहीतरी उथळ ठातूर मातूर. पण जेव्हा आपण विचार करायला जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की नाही, संगीतामध्ये गीतामध्ये जे शब्द आहेत त्यात अर्थ भरलेला आहे. जे कवी आहेत, मराठी भावगीतं असो, प्रणयगीतं असो, प्रेमगीतं असो, काही ना काही त्याच्यामध्ये भाव दडलेला आहे. कारण मुळातच कवी हा ईश्वराच्या जवळ असलेला एक आत्मा आहे. बाह्यांगी कवी कसा वावरत असतो याच्यापेक्षा तो ज्या वेळेला कविता करतो त्यावेळेला तो ईश्वराच्या किती जवळ असतो हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणूनच त्याच्याकडून असे शब्द बाहेर पडतात की ज्याच्यामध्ये आपण कल्पनाही करू शकत नाही इतकं अध्यात्म भरलेलं असतं. हे जे काव्य आहे गुलजार यांचं, आंधी या चित्रपटातील, इस मोड से जाते हैं कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहे. इस मोड से, या वळणावरून काही मार्ग जातात. या वळणावरून काही मार्ग जातात जे त्यातले काही जे आहेत ते अत्यंत सुस्त आहेत, संथपणे जाणार आहेत. सुस्त म्हणजे संथपणे जाणार आहेत. आणि काही आहेत जे अत्यंत तेज, तीव्र गतीने चालणार आहे. हे वळण कुठलं आहे? या वळणाचा विचार इथे करावासा वाटतो की आपल्या आयुष्यामध्ये आपलं जीवन हाच मुळे एक प्रवास आहे.
आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा आपण या प्रवासाला सुरुवात करतो तेव्हा सुरुवातीची अनेक वर्ष जी आपली केवळ आपल्या जीवनाचं अस्तित्व टिकवण्यासाठी असतात. आधी आपण शिकत असतो, अनौपचारिकपणे शिकत असतो. मग आपण औपचारिक शिक्षणाकडे वळतो. औपचारिक शिक्षण संपल्यानंतर आपण त्या शिक्षणाचा उपयोग ज्या गोष्टीसाठी करायचा आहे त्या पद्धतीने आपण करायला सुरुवात करतो. त्याचा चरितार्थासाठी उपयोग व्हायला लागतो. चरितार्थ होतो. आपलं कुटुंब मोठं होतं. आणि मग एक क्षण असा येतो की ज्या क्षणी आपल्याला लक्षात येतं की ह्या संबंधीची आपली कर्तव्य आता संपली आहेत. ते लक्षात यायला हवं. नाही तर मग कर्तव्य कधीच संपत नाही अशी स्थिती असते. त्यामुळे एक वळण असं येतं की ज्या वळणावर आपल्याला थांबायला हवं, विचार करायला हवा. मग या वळणावर जेव्हा आपण थांबतो तेव्हा तिथून एकच रस्ता जात नसतो. कधी तो चौरस्ता असतो, कधी तिठा असतो, कधी 5-6 रस्ते येऊन आलेले असतात, कधी 8 रस्ता चौक असतो, तर कधी आणखी कितीतरी वाटा तिथून फुटत असतात. मग आता आपण कुठं वळायचंय, कुठल्या वाटेवर जायचं आहे, त्याचं एक सुरेख इंगित म्हणूया आपण या गाण्यातून आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहे. काही अत्यंत संथ गतीने पुढे जाणारे मार्ग आहेत, तर काही अत्यंत तीव्र गतीने धावणारे मार्ग आहेत. असे अनेक असंख्य मार्ग आहेत. ते कुठे पोहोचतायत? पुढे ते म्हणतात आहे पत्थर की हवेली को. पत्थर की हवेली को शीशों के घरों में तिनकों के नशे मन तक इस मोड़ से जाते हैं कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहे. प्रत्येक वळणावर हे आहेत. आपण चरितार्थाला सुरुवात केल्यानंतर सुद्धा, काहीतरी मिळवायला सुरुवात केल्यानंतर सुद्धा हे रस्ते आहे. काही शांतपणे संथपणे जाणारे मार्ग आहेत. जे मार्ग मार्गावरून जाऊन व्यवस्थितपणे पोहोचणार आहेत आणि काही तीव्र, ज्याला आपण आज शॉर्टकट म्हणतोय, असे आहे. ते कुठे जातात आहे? पत्थर की हवेली. दगडांनी बांधलेलं उत्तम असं घर, चिरेबंदी असं घर, की ज्याचा पाया मजबूत आहे, जे अत्यंत मजबूतपणे बांधलेलं आहे, ज्याच्यामध्ये कदाचित ते ओबडधोबड असेल कारण दगडांनी बांधलेलं आहे म्हणून, कदाचित त्याची आकृती खूप सुरेखही नसेल, पण ते बाहेरच्या सगळ्या संकटांपासून आपलं संरक्षण करणारं असं घर आहे. दुसरं ठिकाण आहे पोचण्याचं, शीशों के घरों में. काचेचा महाल आहे शीशमहाल. चमचम चमचम करणाऱ्या गोष्टी आहेत, डोळे दिपवणाऱ्या सुरेख गोष्टी आहेत, आकर्षित करणारे आहे, मोहात पाडणारे आहेत, सुंदर दिसणारे आहेत, पण त्या काचेच्या आहेत. वारा वादळ ऊन पाऊस यापासून आपलं ते संरक्षण करू शकतीलही कदाचित, पण त्यांना केव्हा तडा जाईल आणि तेव्हा ते काचेचे महाल तुटून पडतील हे सांगता येत नाही. आणि तिसरी जी जागा आहे तिनकों के नशेमंद. नशेमंद म्हणजे तात्पुरती उभारलेलं घरटं, काड्या काड्या जमवून जे घरटं तयार केलेलं झालं असतं ना, छोटशी जागा, ते लहानपणी आपण ऐकलं ना, चिवचं घर आणि काऊचं घर. एक होता काऊ, एक होती चिव. चिवचं काड्या काड्यांनी, काऊचं जे होतं ते पाऊस आला आणि वाहून गेलं. असं ते घर. काही रस्ते तिथे नेऊन होतं. हे सगळे मार्ग जे आहेत ते मार्ग आपल्याला या अशा 3 वेगळ्या वेगळ्या ठिकाणी नेतात.
म्हणजेच अशा ठिकाणी नेतात ज्या ठिकाणी जीवनाचे मूल्य ठामपणे जगता येत आहे. जीवनातलं तत्वज्ञान आपल्या बरोबर आहे आणि हे जीवन अतिशय चांगल्या प्रकाराने व्यतीत करण्याची क्षमता ते ठिकाण आपल्याला देत आहे. तिथं आपल्याला जायचं. दुसरं ठिकाण असं आहे की ते अतिशय सुरेख दिसतं, त्याचं आकर्षण आहे, त्याची भुरळ पडते, आपल्याला ते सगळं हवं हवंसं वाटतंय, पण ते तितकंस टिकाऊ नाही. संपूर्ण आयुष्यभर आपल्याला ते साथ देईल ते घर असं ते नाही. कोणीतरी एक दगड जरी बाहेरून मारला तरी तो ती काच तडकणार. सुरक्षितता कुठलीच नाही. ऊन, पाऊस, वारा यांचाही मारा त्या काचेवर होणार आणि निश्चितपणे दगडांच्या बांधलेल्या भिंतींपेक्षा या काचेच्या भिंती कमी मजबूत असणार. त्यामुळे तात्पुरतं सुंदर दिसतंय म्हणून, आकर्षक आहे, आवडतंय, धूळ पडते म्हणून त्या घरापर्यंत मध्ये राहायचं का? आणि तिसरं तर अगदीच तुटपुंज आहे. काड्याकाड्यांनी वेचलेलं घर आहे, काड्यांनी बांधलेलं घर आहे. एक वारा आला तरी ते उधळून जाईल, जोरात पाऊस आला तरी ते घरटं वाहून जाणार आहे. आसपास आधाराला काही नाहीये, ते घरटं वाहून गेल्यानंतर आपण पूर्णपणे उघडे पडणार आहोत असा तो मार्ग. विचारात घ्या की असे अनेक मार्ग आहेत. एक मार्ग आहे कि आंधी की तरह उडकर एक राह गुजर जा, एकदम भरकन समोर येतो मार्ग. राहतो ना आपण 2 मिनिटात होणाऱ्या गोष्टी. पटकन पैसे मिळवा, झटकन श्रीमंत व्हा, आज पैसे द्या उद्या दुप्पट करून देतो, हे असे आंधी तुफानासारखे, वादळासारखे, पावटळीसारखे घेणारे मार्ग आपल्या आयुष्यात. आणि काही मार्ग कसे आहेत की एखादा मार्ग असा आहे की जो आवडतो आहे, परंतु कुठेतरी त्या मार्गाने जाण्याची आपल्याला जाऊ की नको भीती वाटते, आणि तो मार्ग आपल्या पायापाशी आहे. शर्माती हुई फूल कदमों से गुजर जाती है, त्याची लाज वाटते, पर्याय नाही आहे. चरितार्थ चालवण्यासाठी, पोटा पाण्यासाठी असा काहीतरी व्यवसाय करावा लागतो आहे, तो नाही आवडते. तो पायापासून तो मार्ग पायापाशी आहे, निघून जाईल. पर्याय नाही, एखाद्याला स्वीकारावं पण लागतं. असे आहेत, असंख्य मार्ग आहेत, अत्यंत मार्ग आहेत. अशा उत्तम ठिकाणी घेऊन जाणार आहे की जिथे आम्ही खूप सुरक्षित राहू, अशा आकर्षक ठिकाणी घेऊन जाणार आहे की जे आमचा तो महाल बघून, आम्ही जिथे राहतोय ते बघून सगळे दिपूत जातील, सगळ्यांचे डोळे, सगळ्यांना ते आवडेल, सगळे आमचं कौतुक करतील, वा काय छान. असं आहे की ज्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही क्षणभरही तिथे फार काळ आपलं वसती करू शकणार नाही. असेही मार्ग आहेत की जे येऊन चालले जातील. असेही आहेत की जे आम्हाला पर्याय नाही म्हणून स्वीकारायला भाग पडतील, पण ते चांगले नाही, त्याचा आम्हाला संकोच वाटेल, असंही आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कवी पुढे म्हणतात, इन रेशमी राहों में एक राह तो वो होगी तुम तक जो पहुंचती है. इन रेशमी राहों में, रेशमी का, रेशम, रेशीम जे आहे ते गुंत, आणि गुंतलेले रेशमाचे धागे सोडणं खूप कठीण असतं. साधे धागे सोडवता येतात, गुंतलेला रेशमाचा गुंता सोडवणं कठीण असतं. आपल्याला माहित आहे सगळं. भरतकाम करत असताना तर जे रेशीम गुंतलं एकमेकांमध्ये ते सोडवणं कठीण आहे. म्हणून इन रेशमी राहो में, या अशा सगळ्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या मार्गांमध्ये
ये सोच के बैठी हूँ. मी हा विचार करते आहे. एक राह तो वो होगी तुम तक जो पहुंचती है. परमेश्वरा, एक मार्ग असा नक्की आहे जो मला तुझ्यापर्यंत घेऊन जाईल. हे अनेक मार्ग अनेक ठिकाणी घेऊन जातात आहे. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप कमवायचं आहे म्हणून जाणारे मार्ग आहेत, शांतपणे जाणारे. काही उड्या मारत जाणारे आहेत. हे काम केलं तर लवकर पैसा मिळणार आहे, ते काम केलं तर लवकर सेटल होणार आहे, बाकीचं काही शिकण्या बिकण्याची आवश्यकता नाही. काही असेही मार्ग आहे की ज्याचा कुठेतरी संकोच आहे. आई वडिलांनी कोणीतरी आजोबांनी वगैरे कमावून ठेवलंय, आजोबा पणजोबांनी 7 पिढ्या बसून खाणार आहे, कशाला आम्ही कष्ट करायचे, काम करायचं, काही आहे संकोच देणार. पण तरीही आम्ही अभिमानाने त्या मार्गावर जातो. काही मार्ग वावटळीसारखे येणारे की जे निघून जातात, आम्हालाही त्याच्याबरोबर घेऊन जातात. काही मार्ग उडवून लावणारे आहेत. काही मार्ग आणखीन कुठल्या कुठल्या ठिकाणी नेणारे. पण या सगळ्या मार्गांमध्ये एक मार्ग असा आहे जो मला तुझ्यापर्यंत पोहोचवणार आहे. तू कोण? तू म्हणजे परमेश्वर. शेवटी आपल्याला तिथंच तर पोचायचं आहे ना. ही सगळी धडपड आहे, ते सगळे विचार आहेत, त्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या आपल्या आहेत ज्या, त्या सगळ्या गोष्टी आपण त्या एकाच गोष्टीसाठी बघतो आहे की परमेश्वर, ईश्वरापाशी पोचण्याचा मार्ग. आज आपण ह्या ध्यान साधना वगैरेच्या गोष्टी ज्या करतो ते त्याच्यासाठी. आपली धडपड, आपली तळमळ कशासाठी आहे, तर परमेश्वरापाशी पोहोचवण्यासाठी. मग एक दूर से आती है, पास आके पलट जाती है. कुठून तरी दूरून कोणीतरी एखादा मार्ग सांगतो की असं असं करा, या पद्धतीने तुम्ही परमेश्वरापाशी पोहोचाल. ते आमच्यापर्यंत तो मार्ग येतो, पास आके पलट जाती है. पण लक्षात येतं की हा मार्ग कामाचा नाही. दुरून येतो, लोक सांगतात वा वा छान मार्ग आहे, आपण जातो त्या मार्गावर आणि तिथे गेल्यानंतर आपली फसवणूक होते. ते सगळे बाबा बुवा बापू बंधू लोक जे सगळे आहेत ते काय करतात, ते हेच करतात आहे ना. सांगताना आपल्याला छान समजावून सांगतात की आम्ही काय तुम्हाला परमेश्वराचं दर्शन घडवणार आहे, तिथपर्यंत नेणार आहे, हा सत्संग आहे, तुम्ही या, इथे पोचा. लाखो लोक जमा होतात ना. कितीतरी लोक जमा होतात त्यांच्यावर विश्वास ठेवून, आणि अगदी जवळ आता झालंच, आपल्याला परमेश्वराचं दर्शन होणारच असा विचार करून जेव्हा ते मनात आनंदात ठेवतात, दुसऱ्या क्षणी कळतं की हे गुरु सद्गुरु वगैरे कोणीच नव्हते, हे तर बंधू होते सगळे. जवळ येऊन तो मार्ग दूर निघून गेला. इतका दूर निघून गेला म्हणजे असं पाच आके पलट जाती, विरुद्ध बाजूला चालला गेला. आपल्याला कळलंच नाही की इतकी आपण वाटचाल केली ती किती चुकीच्या मार्गाने केली. काय करावं म्हणून किम कर्तव्य मूढ होऊन आपण त्या ठिकाणी बसू. असे जे मार्ग आहेत किंवा असे जे रस्ते आहेत, हे रस्ते सुद्धा आपल्या आयुष्यात येतात. एक राह अकेली सी रुकती है ना चलती है. एक मार्ग असा आहे, एकटा आहे, रुकती है न चलती. आपल्याला समजत नाही की आपण तिथून किती प्रगती करतोय, थांबलो आहे का चाललो आहे हे आपल्याला कळत नाही. आपण त्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेलो की पायऱ्या चढायच्या नसल्या, सरळ रस्त्याने जायचं असलं तरी सुद्धा एस्केलेटर आहे की आपण त्याच्यावर उभं असतो, चालत नाही पण पोचतो. एस्केलेटरवर तेच होतं ना, आपण त्याच्यावर उभं असतो, आपण थांबलेलो असतो, पण ते आपल्याला नेऊन पोचवतं ना वर. असा हा मार्ग, एक राह अकेली. एकटा एक मार्ग असा आहे की ज्या मार्गावर आपण चालत असतो
आपल्याला कळत नाही की आपण पुढे जातो आहे. याचं कारण असं की त्यात आपली कुठे आणि किती प्रगती होते हे आपल्याला माहितीच नसतं ना. एका दिवसात, एका वर्षात, एका महिन्यात, एका जन्मात सुद्धा होणारी ती प्रगती नसते. जन्मोजन्मी आपण करत असतो. आज आता आपण इतके कोट्यवधी लोक आपल्या देशामध्ये आहे. आपण ह्या समूहाला जुळलेले लोक किती आहोत? त्या तुलनेने कमीच आहोत, असेही भरपूर असलं तरी. आणि ते का जुळलो आहोत? कारण ते जुळायपर्यंतच्या मार्गापर्यंत आपण मागच्या जन्मी येऊन पोहोचलो आहोत. आज आपण जे काय करतो आहोत त्याचं संचित हे मागे किती जन्म केलेलं आहे आपल्याला माहिती नाहीये. हा जो प्रवास आहे, हा प्रवास आपला आज आपल्याला दिसणारा दृश्य स्वरूपाचा या जन्मातला शरीराचा किंवा मनाचा प्रवास एवढंच फक्त आपण जाणतो. परंतु आपलं शरीर म्हणजे आपण नाही, आपलं मन, आपली बुद्धी म्हणजे सुद्धा आपण नाही. मग आपण कोण आहे? आपण या शरीरात राहणारा परमात्म्याचा अंश आहोत. या शरीरात राहतोय ना. पण त्याला जोपर्यंत या शरीराचा उपयोग आहे तोपर्यंत परमात्मा इथे राहील या शरीरामध्ये. मग त्याच्या लक्षात येईल की नाही आता याची कपॅसिटी, याची क्षमता संपली, आता हे शरीर नाही अधिक कार्य करू शकत. मग तो काय करेल? दुसरं चांगलं शरीर शोधेल. यापेक्षा जास्त चांगलं शरीर, जास्त क्षमता असणारं, जास्त कार्य करू शकणारं शरीर शोधेल आणि त्या शरीरात जाऊन राहील. पण जसं आपण घर बदलतो तेव्हा घर बदलताना आपलं सामर्थ्य आपण घेऊनच जातो ना. आपण देश बदलला तरी पण आपण सामान नाही नेलं तर आपलं बँक अकाउंट तर नेतोच ना. तसा हा आत्मा जेव्हा हे शरीररूपी घर बदलतो तेव्हा तोपर्यंत जे काही त्याची प्रगती झाली ती प्रगती आपल्याबरोबर घेऊन जातो, कॅरी फॉरवर्ड. या पानावरनं त्या पानावर आपलं व्हायलाच पाहिजे ना. आपले जर पैसे मागच्या महिन्यामध्ये जितके जमा आहेत आणि या महिन्यात आपल्याला जे काय पगार किंवा पेन्शन मिळणार असेल तर असं नाही होत ना की मागचं संपलं. मागच्या महिन्यातले मागच्या महिन्यात, आता या महिन्यात तुम्ही घ्या आणि तुम्ही बँकेतलं काढले असो, संपवले असो, नसे संपवले असो, ते काही नाही राहणार. आता तुम्हाला या महिन्यात नवीन पगार. असं नाही होत ना. आपली जे शिल्लक आहे मागच्या महिन्यातली ती सगळी कॅरी फॉरवर्ड या महिन्यामध्ये होते, ती येते पुढे. तसंच आपलं संचित चांगलं असो वाईट असो जे काय केलेलं आहे तो आपला आत्मा घेऊन जातो आपल्या बरोबर. त्यामुळे माहिती नाही ना आपल्याला किती जन्म झालेत आपले. आज आपण जे आलेलो आहो, आपण जे या ठिकाणी आहोत तर आपल्याला असं वाटतंय की माझं वय काय 60 आहे, 70 आहे, 75 आहे. आजचं वय माहितीच नाही ना किती 100 वर्ष आहे. कारण याच्यापूर्वी किती शरीरांमधनं किती संचित जमा करून किती काय चांगलं वाईट सगळ्या कर्म आपल्या बरोबर घेऊन तो पुन्हा इथे आलेला आहे. आणि याच्यात पुन्हा काहीतरी तयार करतोय. म्हणून ये सोचती एक राहत वो होगी तुम तक जो पहुंचती है. या सगळ्या मार्गांमध्ये एक मार्ग असा आहे जो मला तुझ्यापर्यंत हे परमेश्वरा घेऊन जातो. आणि हा मी विचार करत असते सतत. अर्थ याचा हाच आहे की आपण हे जे सगळे मार्गाने चाललेलं चालावंच लागतं आहे, कुठेही आपल्याला थांबता येत नाहीये. जीवन चलने का नाम, चलते रहो सुभाष. रात्रंदिवस चालत राहायचंय आपल्याला. आपल्याला झोपतो म्हणतो आपण, झोपतो शरीराने झोपतो पण बाकी चालूच असतो, सगळं श्वासोश्वास चालू असतो, सगळं तर चालत असतो ना आपण. हा प्रवास आहे. एकेका दिवसाने आज रात्री झोपल्यावर उद्या सकाळी आपण एक दिवसाने मोठे झालेलो आहोत ना. म्हणजे आपण चाललो ना, एक दिवस वाटचाल झाली हे चालत असतो आपण. मग हे चालत असताना एक मार्ग आपल्याला नक्की असला पाहिजे की जो परमेश्वराजवळ घेऊन जातो. आणि मला असं वाटतं की तुम्हाला, मला, आपल्याला सगळ्यांना हा मार्ग सापडलाय. म्हणूनच आपण एकत्र येतो, सत्संग करतो आहे, एकमेकांबरोबर चर्चा करतोय, एखाद्या वेगळ्या विषयावर बोलतोय आणि त्या विषयावर बोलत असताना आपला मार्ग आपण स्वतःचा शोधतो आहे. आपल्याला तो मार्ग लवकरात लवकर सापडो आणि हा मार्ग सापडलेला आहे ही हा विश्वास मनाला मिळो अशी परमेश्वराला प्रार्थना करते. आणि माझे थोडस
जे काय तुमच्या बरोबर मला संवाद करायचा होता 4 शब्दांमध्ये, 4 वाक्यांमध्ये, तो थांबवते. धन्यवाद. नमस्कार ताई, खूप सुंदर बोललात. कधी कधी कवी लिहून जातो पण त्याच्यात किती अर्थ आत दडलेले असतात हे सुद्धा कळत नाही. आम्ही नेहमी हे गीत ऐकत होतो, पण आज ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला हा अर्थ उलगडून दिला, मला वाटतं हा जर व्हिडिओ गुलजार साहेबांपर्यंत गेला ना, तर त्यांनाही खूप आनंद होईल आणि खूप आवडेल, की अरे बापरे, माझ्या कवितेचा, माझ्या माझ्या गाण्याचा किती खोल गहन अर्थ तुम्ही उलगडून दिलेला आहे. ताई, अशाच खूप साऱ्या गीतांचा अर्थ अजूनही आपल्याकडे आहे, जो आम्हाला आपल्याकडून ऐकायचा आहे. पुन्हा एखादी गुलजार साहेबांचं एखादं गीत घेऊन नक्की यावं. मी प्रतिभाताईंना विनंती करते की त्यांनी ताईंना धन्यवाद देऊन, खरं तर आम्हाला आभार मानून तुमच्या ऋणातून, तुमच्या ऋणातच राहायचंय, त्याच्यामुळे असं सुटायचं नाहीये. पण एक प्रथा म्हणून मी प्रतिभाताईंना विनंती करते की मोजक्या शब्दात आपण आभार मानावे, कारण आजचं ध्यान ताईच घेणार आहेत. तर हो. पुढची पुन्हा सूत्र ताईंकडे जातील. नमस्कार ताई. ताई म्हणतायत ते बरोबर आहे. आभार प्रदर्शन हे पूर्णविराम म्हणतो आपण, पण मला अल्पविरामच द्यायचा आहे. कारण आम्हाला नवीन-नवीन आणखी काही ऐकायचं आहे. इतका अप्रतिम आध्यात्मिक गुढार्थ आपण या गीताचा सांगितला. खूप-खूप धन्यवाद आणि एक राहत वो होगी. खूप-खूप अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही आम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या. खरं सांगायचं तर कसं तुमचे आभार मानावेत असंच मला वाटतंय. कारण तुमच्यासाठी म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीयेत तोलामोलाचे त्याच्यासाठी. खूप-खूप धन्यवाद ताई. आम्हाला ध्यानाचा आनंद तुमच्या सोबत तुमच्याकडनं घ्यायचा आहे. पुन्हा-पुन्हा आपण यावं आणि आपण आपला अमूल्य वेळ आज दिलात. त्यासाठी खूप-खूप धन्यवाद. खूप-खूप आभार समूहातर्फे. खूप-खूप धन्यवाद. मी पण खरंच आभारी आहे की हे सगळं व्यक्त करायला मला बरं वाटतंय सगळ्यांसमोर, आणि छान वाटतंय. सगळेजण आपापल्या ठिकाणी शांतपणे ध्यानाच्या अवस्थेमध्ये बसलेले असणारच आहेत. अ, ध्यान घ्यायचं आहे त्यापूर्वी मी 1-2 छोट्या-छोट्या गोष्टी सांगू इच्छिते. मी डोळे मिटून ऐकले तरी चालणार आहे त्या गोष्टी. पहिली सर्वात महत्वाची गोष्ट अशी की आपण ध्यान का करतो? सर्वात महत्वाची गोष्ट, ध्यान का करतो? आता जसं म्हटलं तसं अनेक मार्गांपैकी हा एक मार्ग आहे ना परमेश्वराजवळ पोहोचायचा, की आपण ध्यान करतो. तर आपण त्याचं ध्यान करतो. त्याचं म्हणजे कोणाचं करतो? तो कोण आहे? तो कुठे आहे? अर्थात तो आपल्यात आहे. आपल्यामध्ये, आपल्या शरीरात आहे. त्याच्याशिवाय आपण नाही ना जिवंत. आपलं जे व्यक्तिमत्व आहे, हे जे शारीर व्यक्तिमत्व आहे किंवा एकंदर जे व्यक्तिमत्व आहे, मनुष्याचं जीवन किंवा मनुष्याचं अस्तित्व जे आहे, हे 6 किंवा म्हणूनच 7 तत्वांनी बनलेलं आहे. त्यातली 3 श्रेष्ठ तत्व आहेत, सत, चित आणि आनंद. आणि 3 कनिष्ठ तत्व आहेत, मन, प्राण आणि शरीर. ही 6 तत्व आहेत आणि त्या 6 तत्वांना जोडणारं एक सूत्र आहे आणि ते सूत्र म्हणजे विज्ञान. आपण आपल्या स्वतःची जर कल्पना अशी केली की एक गोलाकार आहे, पृथ्वीसारखा आकार आहे आणि त्याला मधनं जर आपण एक व्यास काढला, तर एक उत्तर गोलार्ध आणि एक दक्षिण गोलार्ध तयार होतो, सगळ्यांना माहिती आहे. हा जो उत्तर गोलार्ध आहे, त्या उत्तर गोलार्धामध्ये सर्वात वर सत, मध्ये चित्त आणि नंतर शेवटी आनंद. सच्चित आनंद अशा क्रमाने असतं. आणि नंतरच्या खालच्या गोलार्धामध्ये मन, प्राण आणि शरीर. म्हणजे शरीर हे सर्वात खाली, त्याच्यावर प्राण आणि त्याच्यावर मन. काय आहे नेमकं? शरीर आपल्याला माहिती आहे जडद्रव्याने तयार झालेलं आहे. प्राण म्हणजे काय? तर प्राण म्हणजे जीवनाची शक्ती, जीवन शक्ती, ज्यामुळे आपण जिवंत आहोत, ती शक्ती म्हणजे प्राण. या प्राणामुळेच आपल्याला सगळ्या आपल्या मनातल्या इच्छा भावना, ज्याला मनातल्या आपण म्हणतोय त्या, पण प्रत्यक्षामध्ये इच्छा भावना वासना हे सगळं प्राणातून होतं. आणि तिसरा जो घटक आहे तो या 3 कनिष्ठ घटकांमधला सर्वश्रेष्ठ घटक आहे आणि तो म्हणजे मन. आणि हा मन वरच्या घटकातले आनंद आणि पुढे चित्त आणि सत यांना जोडलेला आहे विज्ञानाच्या साहाय्याने. तर हे जे मधलं विज्ञान आहे जोडणारं, हे म्हणजे ध्यान. आपण जे ध्यान करतो ते आपण या गोलार्धातून त्या गोलार्धात जायचा प्रयत्न करत असतो, म्हणून आपल्याला वेळ लागतो.
ध्यान करायचं म्हणजे काय करायचं की आपल्या मनामध्ये ज्या कोणत्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींची तिथून हकालपट्टी करून तिथे सकारात्मक गोष्टींची स्थापना करायची. हा ध्यानाचा अर्थ आहे. आणि तो करण्यासाठी म्हणून आपल्याला हे सगळं शरीर मन हे सगळं स्थिर ठेवावं लागतं. तर ह्या गोष्टी लक्षात घेऊन आपण ध्यानाला सुरुवात करू. म्हणजे मग आपल्याला त्या ध्यानाचा आनंद घेता येईल. आणि हा एक विचार पण आपल्या मनामध्ये येईल की आपण हे जे करतो आहे ते आपले ध्यान व्यवस्थित होत आहे किंवा नाही. तर आपण सगळे शांत बसूया. अर्थात जिथे कुठे असाल खुर्चीवर आसनावर ज्या पद्धतीने पाठीचा कडा ताठ ठेवलेला आहे. एकदा, दोनदा, तीनदा आपण दीर्घ श्वास घेऊया. श्वास घ्या, सोडा. पुन्हा श्वास घ्या, सोडा. आता श्वास घेताना आपण जो श्वास घेतलेला आहे तो आपल्या नासिकेमधनं श्वासनलिकेतून पोटापर्यंत घेतलेला आहे याची खात्री करून. आणि मग तो पोटातून वर काढून एका नासिकेतून आपल्या आज्ञाचक्रापर्यंत दोन भुवयांच्या मध्ये गेलेला आहे आणि तिथून तो बाहेर पडलेला आहे असं बघा. एक क्षणाकरता हालचाल करायची असेल तर करू शकता. आणि मग स्वतःला स्थिर करा. स्वतःला स्थिर करण्यासाठी पायाच्या अंगठ्यापासून सुरुवात करूया. उजव्या पायाचा अंगठा, डावा पायाचा अंगठा दोन्ही स्थिर झालेले. मनाने तिथं जायचं आणि तो अवयव शिथिल करायचा. शिथिल करायचा म्हणजे आपला स्वतःचा ताबा त्याच्यावरचा सोडून द्यायचा. ध्यानाचा हाही एक भाग आहे की आपण स्वतःवरचा ताबा सोडून देऊन त्याला परमेश्वराच्या स्वाधीन करायचं. तो परमेश्वर कोणता आहे? जो अंश रूपाने आपल्या शरीरामध्ये वसलेला आहे तो परमेश्वर. त्याच्या स्वाधीन करा. पायाची बोटं शिथिल करा. पाऊल, तळपाय, टाच, टाचेच्या वरचा मागचा भाग, पावलाचा भाग शिथिल करा. डावा पायाची पोटरी, उजव्या पायाची पोटरी आतून बाहेरून शिथिल करा. डाव्या पायाचा गुडघा, गुडघ्याची वाटी, उजव्या पायाचा गुडघा, गुडघ्याची वाटी शिथिल. गुडघ्याच्या खालची जी खोबण असते छोटीशी जागा आहे गादीसाठी ती शिथिल. डावी मांडी, उजवी मांडी. जमिनीवर बसला असाल तर ती टेकलेली आहे जमिनीला. तो स्पर्श घ्या, शिथिल. आतून बाहेरून दोन्ही मांड्या शिथिल. दोन्ही जांघा शिथिल करा. तळपोट, ओटीपोट शिथिल करा. दोन्ही नितंब शिथिल करा. कमरेपाशी या. पाठीचा कणा जिथे सुरू होतो तिथे लक्ष केंद्रित करा. दुःख असेल तर ते काढून टाका. तिथे थोडा वेळ लक्ष केंद्रित करा. दुःख कमी होईल. डावी कमर, उजवी कमर शिथिल करा. डावं पोट, उजवं पोट, बेंबीच्या खालचा भाग पूर्ण शिथिल करा.
नाभी प्रदेश आणि नाभीच्या आजूबाजूचा भाग शिथिल करा. पाठीचा कणा एक एक मणका माकडहाडापासून एक एक मणका शिथिल करत आणा. प्रत्येक मणक्यापाशी थांबा, तो शिथिल करा. पुढे चला, पुढे चला, पुढे चला. आणखी वर, आणखी वर, आणखी वर. मानेच्या मणक्यापर्यंत येऊन पोहोचा. शिथिल करा. त्या आतला रज्जू शिथिल करा. पूर्ण शिथिल करा. त्या सरळ रेषेमध्ये खांद्याची हाडं आहेत, शिथिल करा. डावी पाठ उजवी पाठ पूर्ण शिथिल करा. नाभी प्रदेशाच्या वरचा भाग, छातीचा भाग शिथिल करा. दोन्ही वक्ष शिथिल करा. दोन्ही खांदे शिथिल करा. खांद्यापासून कोपरापर्यंतचा डावा हात उजवा हात शिथिल करा. आतून बाहेरून दंड शिथिल करा. दोन्ही कोपर शिथिल करा. दोन्ही प्रकोष्ठ, कोपरापासून मनगटापर्यंतचा भाग डावा उजवा हात शिथिल करा. दोन्ही मनगट आतून बाहेरून शिथिल करा. तळहात पंजा शिथिल करा. करंगळीपासून घेऊन अंगठ्यापर्यंतची पाचही बोट डाव्या हाताची उजव्या हाताची शिथिल करा. शिथिल करा. दोन्ही हात खांद्यापर्यंत शिथिल झालेले आहेत. वक्ष शिथिल झालेली आहे. गळ्याच्या भागापर्यंत पोहोचा. गळ्याचा भाग शिथिल करा. गळा, मान, आतून घसा हे सगळं शिथिल करा. दोन्ही कानशिल शिथिल करा. दोन्ही गाल शिथिल करा. लटकतायत असं वाटलं पाहिजे इतके शिथिल करा. दोन्ही डोळे, पापण्या अलगद बंद आहेत. बुबुळ शिथिल करा. कान दोन्ही शिथिल करा. डोक्याचा मागचा भाग, मानेच्या वरचा, तिथे आपला लहान मेंदू असतो, तो भाग आतून बाहेरून शिथिल करा. डोकं माग पाठीमागून पूर्ण शिथिल करा. डोक्याचा वरचा भाग, टाळू शिथिल करा. भाल प्रदेश शिथिल करा. डोक्याच्या पर्यंत येऊन समोर कपाळापर्यंत येऊन भाल प्रदेश शिथिल करा. भुवया शिथिल करा. पापण्या शिथिल करा. आणि आता तुम्ही भ्रूमध्यापाशी पोहोचल्या. त्या भ्रूमध्यावर आपल्या मनाची दृष्टी पूर्ण स्थिर करा. स्थिर करा. आधी काहीतरी धुसर धुसर दिसेल, मग कदाचित काळाकुट्ट अंधार दिसेल, कदाचित त्याच्यात एक ज्योत दिसेल, कदाचित प्रकाश दिसेल, कदाचित निळसर रंग असेल. हे सगळे विभ्रम बघत मन पूर्णपणे निर्विचार निर्विकार शांत करा. शांत शांत
शांत. या शांत अवस्थेत जिथं आपलं भ्रूमध्य, आज्ञाचक्र जिथं असतं तिथं आपले डोळे बंद असले तरी सुद्धा आपण मनाने बघतो आहे त्याच्याकडे. ते मन आपलं स्थिर करा आणि 10 मिनिटं आता आपण या स्थितीमध्ये त्या बिंदूकडे, प्रकाशाकडे, ज्योतीकडे, चक्राकडे, जे काय दिसत असेल त्याच्याकडे बघणार आहोत. एवढी 10 मिनिटं शांत बसा.
हरिओम. सगळेजण मनाने भानावर या. शरीराची हालचाल करू नका. डोळे तसेच बंद ठेवूया. हळूहळू भानावर यायचा या. फक्त मन भानावर आणा. 3 वेळा आपण ओंकार म्हणूया. ओ. ओ. ओंकारामुळे ज्या लहरी उठलेल्या आहेत त्या आपल्या कपाळात, डोक्यात अशा वावरत असतात. त्या शांत होऊ द्या. त्या शांततेचा अनुभव घ्या. शांत मनाने हळूहळू पायाच्या बोटांची हालचाल करा. दोन्ही हात एकमेकांना जोडा. ते एकमेकांवर घासा. खूप जास्ती, म्हणजे उष्ण होतील इतके, गरम होतील इतके, आणि उष्णता खूप जास्त हातात निर्माण होईल इतके घासा. ते हातामध्ये उष्णता निर्माण होत असते, घर्षणाची, सूर्याची उष्णता. आता दोन्ही हाताचे तळवे हे डोळ्यांवर ठेवा. तळवे बाजूला करून उजेड बघा. पुन्हा डोळ्यावर ठेवून अंधार बघा. पुन्हा उजेड बघा. पुन्हा अंधार बघा. डोळे मिटून हात सर्व शरीरावर, सर्व अंगावर फिरवा. आपल्या हातात निर्माण झालेली ऊर्जा सर्व शरीरभर पसरावी. तर शांत दोन्ही हात पुन्हा मांडीवर घ्या आणि शांतपणे आपल्या हृदयाकडे बघा. आणि त्या हृदयस्थ नारायणाकडे बघून हळू 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 डोळे उघडा. अनुपमा. बोल. अत्यंत आदराने नमस्कार करते भारतीताई. खरं तर आम्ही खूप प्रेमात पडलोय. आपण अप्रतिम बोललात, अप्रतिम. आजपर्यंत आम्ही नुसतं ते गाणं ऐकत होतो आणि तो मोड शब्द कसा आहे, हे कसं आहे, चढ उतार, एवढंच मला माहित होतं. आणि आज तुम्ही इतका खोल गहन, म्हणजे अगदी इतका बारकावे सहित सांगितलं की आज ते गाणं ऐकताना किंवा गुणगुणताना सुद्धा ते परमेश्वरापर्यंत आणि आपला जो आत्माराम आहे तिथपर्यंत पोहोचणार याची 100% गॅरंटी. फार छान. आणि काही काही ओळी तर अगदी कवी ईश्वराच्या जवळ असलेला आत्मा आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही की एवढे अध्यात्म त्यात असते. या वळणाचा विचार आपल्या आयुष्यात, हा जीवन हा प्रवास आहे. आपलं जीवन सुरुवातीचं कसं असतं, शिक्षणाचा उपयोग आपण चरितार्थासाठी करतो आणि एक क्षण असा येतो की आपली कर्तव्य संपलेली असतात आणि त्या वळणावर आपल्याला थांबायला पाहिजे. फार फार सुंदर. म्हणजे आता आम्ही ज्या वळणार आहोत ते तुम्ही अगदी आमच्या डोळ्यात अंजन घातलं. त्यानंतर सगळे जे मार्ग आहेत ते व्यवस्थित पोचणारे आहेत. नंतर आपण दगडाचं घर, आकर्षित करणारं घर आणि तुटपुंज घर याबाबत पण खूप खूप छान सांगितलं. आणि एक मार्ग असा आहे की जो परमेश्वरापर्यंत पोहोचवणार आहे. तर तो मार्ग आम्हाला नक्कीच सापडेल ताई. आणि खरंच मी पुन्हा पुन्हा एक कृतज्ञता व्यक्त करते की ऋताताई म्हणाल्या तसं अशी असंख्य गाणी आहेत, गीतं आहेत
की ज्याचा अर्थ तुम्ही आम्हाला वेळोवेळी सांगून आमच्या म्हणजे प्रगतीचा मार्ग आणि परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आम्हाला आमचा हात धरावा, बोट धरावं आणि आमचा कधी कधी कान धरून आम्हाला इथपर्यंत पोहोचवावं ही आपल्याला मी विनम्रपणे विनंती करते. काय बोलू ताई, नतमस्तक आहे. शतकोटी प्रणाम ताई. प्रतिभाताई. नमस्कार ताई. गुढा तर खूप सुंदर होताच. मला एक जास्त भावलं यामध्ये, की मृत्यूचं किंवा आपल्या जाणं हे जे सत्य आहे, ही इतक्या सहजपणे कसं तुम्ही स्वीकारलं पाहिजे. म्हणजे परमात्मा आपल्या याही पेक्षा जास्त क्षमतेचा शरीर शोधणार आहे आणि आता या शरीराची उपयुक्तता आपली संपलेली आहे. आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये जाणार आहे. हे इतकं सहजपणे तुम्ही कसं तुमचं जाणं स्वीकारायचंय, हे इतक्या सुंदर पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगितलं. आणि ताई आम्हाला यासाठीचं मार्गदर्शक म्हणजे रोज नवनवीन या मोगरा फुलला या मालिकेच्या प्रवचन मालिकेत खूप सुंदर व्यक्तींना ताई आम्हाला भेटवत आहेत. आणि तुम्ही आज या मालिकेमध्ये खूप सुंदर सुवर्ण पुष्पच गुंफलं आहे. खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर वाटलं आणि ध्यान तर अप्रतिम झालं. खूप खूप धन्यवाद ताई. राधिकाताई. राधिकाताई. नमस्कार ताई, खूप छान सांगितलं. आणि ह्या लोकांकडे ना म्हणजे पुढचं काय आहे ते कसं म्हणजे त्यांच्याकडे दृष्टी होती की जसं काय पुढे काय होणार आहे की शिष्य के घरों से की म्हणजे आताचे घर जे पाहिले तर ते काचेचे आहेत तर ते काही खरंच काही उपयोगाचे नाही. आणि त्याच्या मला ते खूप आवडलं. धन्यवाद ताई, धन्यवाद. खूप छान सांगितलं. कुणाला बोलायचं असेल तर आपला ऑडिओ सुरू करून तुम्ही बोलू शकता. मला माहिती आहे तुम्ही खूप गहिऱ्या ध्यानात होते, पण तरी प्रयत्न करा. जर बोलायचं असेल तर प्लीज. तर ताई, सुख नक्की काय असतं आणि भाग्य काय असतं आमचं खरंच संचित आहे की आपण आमच्या बरोबर आहात. आणि खरंच परमेश्वराचे आणि सर्वांचे खूप खूप धन्यवाद. म्हणजे काय बोलू काय, घर बसल्या एवढ्या सगळ्या गोष्टी, अत्युच्च गोष्टी आम्हाला मिळतात. आध्यात्मिकतेच्या उच्च पातळीवर तुम्ही घेऊन जातात. काय बोलू ताई. रोहिणीताई बोलायचंय का? ताई, आजचं ध्यान तर खूपच छान झालं. आज ताईंना पण आनंद घेता आला असेल. ध्यान नेहमी त्या घेतात, आज त्यांना घेता आला. खूप खरी सुंदर गोष्ट ध्यान. आहे. खूप एन्जॉय केलाचं ध्यान आणि ज्ञान दोन्ही खूप मजा आली ताईंना ऐकून. आणि ताई अगदी वेळेत संपलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. ताईंचं हे एक वैशिष्ट्य आहे की ताई अगदी टाइम टू टाइम काटा बघून आपलं संपवतात. ताई पुन्हा एकदा गुलजार साहेबांच्या ओळी घेऊन आपण अवश्य यावं ही विनंती करते. आणि ध्यानात सगळेजण इतके गहऱ्या ध्यानात होते की त्यांना बोलणं पण कठीण जातं, आपल्याला ठाऊक आहे. मी सगळ्यांना विनंती करेल की त्यांचे त्यांचे मेसेजेस आपल्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेईन. मी इथेच आपली सगळ्यांची रजा मागते मास्टर्स. इस मोड से जाते हैं, सगळेच प्रयत्न करूया मग तर. ठीक आहे, धन्यवाद. जय श्रीराम. जय जय श्रीराम. श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. श्रीराम.